जय हरी. एकादश स्कंध भाग 132. यदू आणि अवधूत यांच्या संवादातील 24वा गुरु याची आपण आज माहिती घेऊया. आत्तापर्यंत नाथांनी निरनिराळ्या 23 गुरूंचं वर्णन केलं. ते करताना काही ठिकाणी आत्मसाक्षात्काराच्या विविध अंगांचं वर्णन केलं, तर काही ठिकाणी साक्षात्कार होण्यास लागणाऱ्या तयारीचं वर्णन केलं. हे सगळं सांगून आता प्रत्यक्ष आपल्या देहाच्या गुरुत्वाचं महत्त्व सांगतात. शाश्वत आणि अशाश्वत यांचा विवेक करून अशाश्वतात राहत असता शाश्वताची प्राप्ती करून घेणं हे माणसालाच शक्य असतं. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी अवश्य असणारी सर्व साधन सामग्री माणसापाशी असते. विवेकी मनुष्य तिचा योग्य उपयोग करून भगवंताचं दर्शन घेतो आणि अविवेकी मनुष्य त्याच सामग्रीचा अनाठायी उपयोग करून एवढं घबाड वाया घालवतो. नाथांच्या जीवनात आणि लिहिण्यात विवेकाला नुसत्या बुद्धीला नव्हे, परमोच्च महत्त्व दिलेलं आढळतं. कशाला? विवेकाला. इंद्रियांचं सुख सर्वस्वी टाकून देणं हा जसा मूर्खपणा आहे, तसंच केवळ इंद्रिय सुखाकरता जगणं हा देखील मोठा मूर्खपणा आहे, असं ते बजावून सांगतात. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा पारमार्थिक अधिकार सारखा नसतो हे सांगायला नको, परंतु माणसाच्या शरीरात आणि मनात भगवंताची प्रचंड शक्ती उदयोन्मुख स्थितीत राहत असल्यामुळं जो कोणी चिकाटीनं प्रयत्न करतो त्याला आज ना उद्या हमखास यश येतं. निराश न होता चिकाटीचा अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ही गोष्ट नाथांनी वाचकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. परमार्थामधील अभ्याससुद्धा प्रत्येकाच्या स्वाधीनचा आहे. आपण काय म्हणतो, नाही बाबा काय खरे परमार्थ आपल्याच्याने शक्य नाही. पण भगवंताचं मनानं अखंड चिंतन करणं हा तो अभ्यास असून त्यासाठी प्रापंचिक मनुष्याला भक्तीसारखा सहज साध्य मार्ग नाही, याबद्दल नाथांना मुळीच शंका नाही. भक्ती करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं होय. ज्याच्या भाग्यानं सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास घडतो त्यानं त्यांच्यावर अत्यंत निष्काम प्रेम करायला शिकावं. आपला व्यवहार करताना आपला जीव भगवंताच्या चरणी गुंतवून त्याच्या नावानं कर्म करत राहिलं तर प्रपंचाची घडी यत्किंचित न बिघडता परमार्थ साधतो, हा नाथांच्या सांगण्याचा भावार्थ आहे. भगवंताच्या चरणी जीव गुंतवण्यास त्याचं नामस्मरण फारच उपयोगी पडतं. आता आपल्या घरामध्ये समजा 4 मुलं असतील आणि आई 4 मुलांमध्ये एकाच मुलाचं नाव सतत उच्चारत असेल, त्यालाच बोलवत असेल, त्यालाच काम सांगत असेल, त्याच्याचबद्दल बोलत असेल, तर साहजिकच आपण सगळेजण काय म्हणतो, फार लाडाचं आहे वाटतं, सारखं त्याच्याबद्दल त्याचंच नाव तोंडामध्ये म्हणतो की नाही. तसं जीव गुंतवण्यासाठी नामस्मरण हेच उपयोगी पडतं, पण कुणाच्या ठाई? भगवंताच्या ठाई. म्हणून भगवंताच्या स्मरणात आपलं कर्तव्य करावं, हाच नरदेहाच्या सार्थकतेचा राजमार्ग होय. नाथ महाराज म्हणतात की आत्मबुद्धी जागृत होऊ लागल्यावर जगाकडे पाहण्याची माणसाची दृष्टीच बदलते. त्या बुद्धीच्या धोरणानं अवधूत कुणापासून काय शिकला हे आत्तापर्यंत सांगितलं. परंतु माणसामध्ये विवेक नावाची फार मोठी शक्ती आहे. किंबहुना विवेक वैराग्य विचार हा सर्व गुरूंचा गुरु आहे. तो या नरदेहातच शक्य असल्यामुळं नरदेह हाच मुख्य गुरु होय. एका दृष्टीनं देहा इतकं दुसरं चांगलं नाही, तर दुसऱ्या दृष्टीनं देहा इतकं वाईट देखील नाही.
परमार्थाचं संरक्षण करण्यासाठी या दोन्ही दृष्टी हव्या. वाईट म्हणून देहाचा त्याग करावा तर मोक्षसुख अंतरतं, आणि चांगला म्हणून देहसुख भोगावं तर नरकात आवश्यक पडावं लागतं. ह्यासाठी देहाचा जसा त्याग करू नये तसा त्याचा उपभोगही घेऊ नये. त्याग आणि भोग यांचा समतोलपणा राखून देहाला स्वकल्याणासाठी भगवंताच्या मार्गात गुंतवून ठेवावं. आपलं काम होण्यासाठी ज्याप्रमाणे भाड्याचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत न्यावे लागते, पण त्यावर आपलेपणाचं प्रेम आपण ठेवतो का? नाही. त्याचप्रमाणे परमार्थाचं ध्येय मनामध्ये ठेवून देहाला प्रपंचात वागवावं, पण देहाचा आपलेपणा अंतरंगात शिरू देऊ नये. जो खरा भगवंताच्या दर्शनाची इच्छा करतो त्याचं मन नाशवंत वस्तूला चिकटत नाही. देह नाशवंत असल्यानं अशा माणसाचं मन देहाविषयी विरक्त होतं. ज्या विचारानं विरक्ती उत्पन्न होते तोच खरा विवेक होय. अशा रीतीनं स्वतःच्या विचारानंच नरदेहामध्ये विवेक आणि वैराग्य यांची प्राप्ती होते. इतर देहांमध्ये हा विचार मुळातच नसतोच. म्हणून ब्रह्मज्ञान करून देणारा नरदेह एक अमूल्य ठेवा आहे. देव देखील मनुष्य होण्याची इच्छा धरतात. हा झाला देहाचा चांगलेपणा. आता त्याचा वाईटपणा, कारण प्रत्येक नाण्याच्या दोन्ही बाजू आहेच आणि आपल्याला त्या समजल्या पाहिजे. म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतात, देहाचा जन्म घाण ठिकाणी होतो. जन्माच्या आधीपासून त्याच्या बोकांडी मृत्यू बसलेला असतो. देह जगला तर बालपण आणि तारुण्य हा म्हणता निघून जातं, आणि नाना प्रकारची दुःख देणारं म्हातारपण पुढे उभं राहतं. शिवाय देहाच्या मागे षड्विकार लागलेले असल्याने त्यांच्यातून कामक्रोधादी दुःखदायक उर्मी उत्पन्न होतात. अशा रीतीनं देहाच्या संगतीनं जीवाला हे ना ते दुःख भोगत राहावं लागतं. हे लक्षात आणून त्याची आसक्ती सोडून द्यावी आणि विरक्ती उत्पन्न व्हावी म्हणून देहाला गुरु करावं. देह आपल्यावर उपकार करतो तसा अपकार पण करतो. देहाच्या साह्यानं अविनाश पद पावता येतं हे समजून जो चतुर्पुरुष आपलं हित साधतो तो खरोखर धन्य होय. वेदांताच्या दृष्टीनं पाहिलं तर अज्ञानानं आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो आणि आपण देहालाच मीपणानं वागवतो. प्रकृतीपासून त्रिगुण उत्पन्न होतात. त्यांच्यापासून 3 प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात. त्यातून पंचमहाभूत निर्माण होऊन त्यातून देह बनतो. वास्तविक दोरीमध्ये सर्प कधी झालाच नाही. पाहणाऱ्याच्या भ्रमानं त्याला तो तसा दिसतो. त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूमध्ये दृश्य पिंड ब्रह्मांड खऱ्या दृष्टीनं निर्माण झालंच नाही. अज्ञानामुळं त्यांचा आरोप केला जातो. देह सर्वस्वी खरा नसताही त्याचा तसा भास होतो. याला आरोप असं म्हणतात. मूळ आत्मा म्हणजे खरा मी अत्यंत शुद्ध आहे. देह आणि आत्मा अतिशय विरुद्ध आहेत असं असतानाही नश्वर दृश्य स्वस्वरूपाच्या ठिकाणी आहे असं मानणं याला अपवाद म्हणतात. मी पृथ्वी नव्हे कारण ती जड आहे. मी जल नव्हे कारण ते द्रवरूप आहे. मी तेज नव्हे कारण ते दाहक आहे. मी वायू नव्हे कारण तो चंचल आहे. मी आकाश नव्हे कारण ते शून्य आहे. मी अहम नव्हे कारण तो दृश्य आहे. मी जीव नव्हे कारण तो एकदेशी आहे. मी माया नव्हे कारण ती मिथ्या आहे. मी देह नव्हे कारण तो नश्वर आहे. मी विषय नव्हे कारण ते बाधक आहेत. इतकंच काय, मी ब्रह्म आहे हा अभिमान सत्पुरुषांना संमत असतो, पण ते
सत्वावस्थेचं एक साधन आहे. तो अभिमान देखील मी नव्हे, अर्थातच मी शुद्ध, बुद्ध, मुक्त, सर्वगामी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे. शुद्ध आत्मस्वरूपाचं हे ज्ञान नरदेहामध्ये प्राप्त होत असल्यानं त्याच्यासारखा उपकारी मित्र दुसरा नाही. जय हरी.